मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीती नमो नारायण गिरीजी परब्रह्म स्वरूप। आज या साई सद्गुरु गंगागिरीजी गुरुकुलामध्ये सुरू असणारा काळात मेळाव्याच्या निमित्ताने सर्वजण उपस्थित आहेत। तुमच्या सर्वांचे मी स्वागत करतो। आमचे गुरुवारे बाबाजींच्या आशीर्वादाने जो विषय माझ्याकडे आलाय तो म्हणजे भगवंत परमात्म्याला फार आवडतो विषय, तो म्हणजे भाव। देव सुद्धा माणसाची श्रीमंती बघत नाही, माणसाची गरिबी बघत नाही, तो माणसा मनातला भाव बघत असतो। अतिशय महत्वाचं वाक्य बोलतो, लक्ष करू काय भावबळ याकडे इरून नकडे कर्तन आवडे तैसा भगवंत विषय आमच्या अंतःकरणामध्ये भाव असणं गरजेचं असतं। भाव जर नसेल तर ते काम कार्य पूर्णतेला जात नाही। भाव जर असेल तर आपल्याला मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला देव दिसणार नाही। जर भाव जर असेल तर मंदिरात न जाता आपल्या घरी येऊन भगवंत आपल्या दर्शन करतो। अतिशय महत्वाचं वाक्य बोलतो, लक्ष करू काय भाव जर नसेल बाप नाही माणूस दिसेल, भाव जर नसेल तर आई नाही बाई दिसेल, आणि भाव जर नसेल मंदिरात गेल्यावर देव नाही दगड दिसेल। कोणतेही काम करत असताना त्यामध्ये भाव असणं गरजेचं असतं। भाव जर नसेल तर ते काम कार्य पूर्णतेला जात नाही। महाराज म्हणतात वर्मते का आहे दृढधरा भाव, वर्म चुकल्यास साथ प्राप्त होत नाही। एक काय झालं सत्य घटना सांगतो, लक्ष करू काय एक शिकलेलं जोडपं पायवारीसाठी आलो होतं पंढरपूरच्या दिंडीसाठी। ते शिकलेले असल्यामुळे ते एका ब्राह्मणाची घरी थांबलो होतो। तिथं एक बडूनबाई म्हणून होती, तिने यांना जेवणासाठी पूर्णाची पोळी दिली। काय केलं पूर्णाची पोळी, ही त्यांना इतकी आवडली का त्या साहेब होता का तिच्या बायको म्हणला अगं या बडूनबाईकडून पूर्णाची पोळी शिकून घे। तिने शिकला असल्यामुळे मॅडमने वही पेन घेतलं आणि पूर्णाची पोळीचं सर्व सामान साहित्य लिहून घेतलं। एका दिवशीचा असा प्रसंग घडला, त्या साहेबांनी त्यांच्या मित्रांना जेवणासाठी घरी बोलावलं। ते मित्र घरी येऊपर्यंत त्या साहेबींबाईनं पुरणपोळी करण्यास बसली होती, पण तिला पूर्णाची पोळी जमत नव्हती। तिने कधी करेल नाही आणि तिला पूर्णाची पोळी जमत। ती शिकेला असल्यामुळे तिच्या डोक्यात विचार आला का त्या बडूनबाईनं पांढरी साडी घातली होती म्हणून मला पूर्णाची पोळी जमत नसेल गो। मग हिने काय सांगितलं, तिच्या नवरा सांगितलं अहो दुकानातून तशी साडी घेऊन या। तो गेला साडी घेऊन आला, तरी तिला पूर्णाची पोळी जमाना। हिने परत विचार केला, त्या बडूनबाईच्या हातात एक पण बांगड्या नव्हत्या। मग हिने हिच्या हातातल्या सर्व बांगड्या फोडल्या, तरी हिला पूर्णाची पोळी जमत नव्हती। हिने परत विचार केला का त्या बडूनबाईच्या डोक्यावर एक बी केस नव्हता। मग हिने काय करायला पाहिजे हिने पण हिच्या डोक्यावरचे सर्व केस कापले आणि तरी पण तिला पूर्णाची पोळी जमाना। आता मी तुम्हाला एक प्रश्न करतो, पुरणपोळी करत असताना पूर्णामध्ये पीठ घाललं होतं का पिठामध्ये पुरण घाललं होतं? पिठामध्ये पुरण घाललं होतं। ते साईंबाई काय करायचं माहिती, पूर्णामध्ये पीठ घालायचं। कितीही पूर्णामध्ये पीठ घाललं ती पूर्णाची पोळी तयार राहणार गो। तसं आपण कितीही देवाची भक्ती केली आणि ती करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव जर असेल आपल्या देवाची प्राप्ती होणार आहे गो। त्यासाठी अंतःकरण शुद्ध ठेवा, भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय नाही। रामकृष्ण। खूप खूप धन्यवाद कृष्णा माऊली। यानंतर